जळगावमध्ये एका बनावट बाबाने घरातील वाद मिटवून शांती आणून देण्याचे आश्वासन देत पीडितेची फसवणूक केली। संशयित आरोपींची नावे बनावट बाबा ललित पाटील आणि त्यांची महिला पोलीस अधिकारी पत्नी महिमा पाटील अशी आहेत। करणी बाधा आणि गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळण्यात आले। इंडो-पाक सीमेवरील तानोट माता मंदिर, उज्जैन, गोगामेडी, पुष्कर, अजमेर, ओंकारेश्वर या ठिकाणी बनावट अघोरी पूजा करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। उज्जैनमध्ये थेट स्मशानभूमीत अघोरी पूजा करण्यात आली। 2022 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 3.5 वर्षानंतरही बनावट बाबा आणि त्याची पत्नी फरार आहेत। आरोपींना शोधून काढून पैसे परत मिळावेत यासाठी पीडित महिलेने जळगावच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। तपासात विलंब होण्यामागे आरोपी महिला पोलीस अधिकारी असल्याचा पीडितेचा आरोप आहे। जळगाव शहरात एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे। अघोरी विद्या, करणी बाधा दूर करणे आणि गुप्तधन मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिलेची सुमारे 11 ते 12 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी बनावट बाबा ललित पाटील आणि त्यांची पत्नी महिला पोलीस अधिकारी महिमा उर्फ मनोरमा पाटील यांच्या विरोधात 2022 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र 3.5 ते 4 वर्ष उलटूनही दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत। पीडित महिला आणि आरोपी महिमा पाटील यांची ओळख कॉलेजपासून होती। घरातील वादामुळे पीडितेने महिमाशी संपर्क साधला असता महिमाने तिच्या पतीला आपल्याकडे अलौकिक शक्ती असल्याचे पटवून दिले। त्यानंतर ललित पाटीलने पीर बाबा शरीरात येतात असा दिखावा करत अघोरी विधी सुरू केले। तुमच्या मेहुण्याने आत्महत्या केली असून त्याची आत्मशक्ती असल्याचे पटवून दिला। त्यानंतर ललित पाटीलने पीर बाबा शरीरात येतात असा दिखावा करत अघोरी विधी सुरू केली। तुमच्या मेहुण्याने आत्महत्या केली असून त्याची आत्मा तुमच्या घरात आहे, त्यामुळे घरात वाद होत आहेत असे सांगून पीडितेला घाबरवण्यात आले। तसेच घरात बलात्काराची बाधा आहे असे सांगून विविध पूजा करण्यास भाग पाडले। सुरुवातीला थोडी रक्कम घेतल्यानंतर गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवत आरोपींनी वेळोवेळी लाखो रुपये उकळले। ही रोख रक्कम ऑनलाईन व्यवहाराद्वारे घेतली गेली। या फसवणुकीच्या अंतर्गत आरोपींनी पीडितेला देशभर फिरवले। उज्जैनमधील स्मशानभूमीत अघोरी पूजा, तसेच गोगामेडी, पुष्कर, अजमेर आणि ओंकारेश्वर या ठिकाणी विविध विधी केल्याचा बहाणा करण्यात आला। शिवाय भारत-पाकिस्तान सीमेवरील तानोट माता मंदिरात विशेष पूजेचे आमिष दाखवून मोठी रक्कम उकळण्यात आली। जळगावला परतल्यानंतरही आरोपी दाम्पत्य पीडितेच्या घरी थांबले आणि घरातील अडचणी दूर करण्याच्या नावाखाली वारंवार पैसे मागत राहिले। पीडितेने कर्ज काढून पैसे दिल्यानंतर जेव्हा परतफेड मागितली तेव्हा ललित पाटीलने धमकी देत म्हटले की मी अघोरी आहे, पैसे मागितले तर तुमच्या 7 पिढ्या संपवीन। दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगाव रामानंद नगर पोलिसांना आरोपी महिमा पाटील भांडूप येथे कार्यरत असल्याची माहिती मिळाली होती। मात्र तेथेही ती सापडली नाही। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असला तरी अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही। 3.5 वर्षानंतर आरोपी सापडत नसल्याने पीडित महिलेने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपींना अटक करून फसवलेले पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली आहे। तसेच आरोपी महिला पोलीस अधिकारी असल्यामुळेच तपासात विलंब होत असल्याचा आरोपही तिने केला आहे। ललित हिम्मतराव पाटील व महिमा उर्फ मनोरमा ललित पाटील हे दोघे भोंदगिरीचा प्रकार करत आहेत आणि यांनी माझी 11 ते 12 लाखापर्यंतची ही फसवणूक साधारणपणे केलेली आहे। तुमची आणि कशी भेट झालेली आहे? आणि भेट माझी तिच्याशी अशी झालेली होती की ती कॉलेजला असताना माझी वर्गमैत्रीण होती आणि त्या माध्यमातून तिची आणि माझा संपर्क हा होता। आणि जळगावमध्येच ती स्थायिक असल्यामुळे तिचे आईवडीलही जळगावचेच आणि त्याचेही आईवडील जळगावचेच असल्यामुळे आमची परिचय आणि ओळख ही होती। काय नेमका प्रकार घडला? प्रकार म्हणजे त्यांनी सातत्याने माझ्या घरात जो वादविवाद होत होता तो तुझ्या घरात वादविवाद होत आहे तर याच्यासाठी तुला पूजाविधी वगैरे करून घे आणि तुझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या, तर ह्या सॉल्व्ह होतील म्हणून तुला पूजाविधी करावी लागेल, कर्मपूजा करावी लागेल। त्यासाठी तिने माझ्याकडे पैशांची थोडी थोडी मागणी करत राहिली आणि त्या माध्यमातून ह्या प्रकारे मी तिला पैसे देत गेले। कोणची पूजा केली, कशा पद्धतीची त्यांनी पूजा केली? त्यांनी कर्मपूजा सांगितली होती मला करण्यासाठी, पण त्या ठिकाणी त्यांनी मला गोगामेडी, राजस्थान, उज्जैन, नंतर ओंकारेश्वर ह्या ठिकाणी विविध ठिकाणी त्यांनी आम्हाला फिरवलं। सोबत त्याचे जे काका होते ते होते, जे वकील आहेत अरविंद पाटील, इथे जळगावलाच असतात ते। नंतर त्याने उज्जैनला बमनाथ महाराज आहेत, त्यांच्याशी आम्हाला भेट घडवून दिली। म्हणजे ते स्मशानात राहून स्मशानी पूजा वगैरे करतात, अघोरी विद्या आहेत म्हणून त्यांचे दर्शन घेण्यासाठी त्याने आम्हाला भाग पाडलं की तिथे जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे लागतील। आणि विविध ठिकाणी त्याने पूजा केल्या, म्हणजे जसं की गोगामेडी राजस्थान, म्हणजे पाकिस्तान अगदी तिथून 100-150 किलोमीटरच्या बॉर्डरवर राहतं, त्या ठिकाणी त्याने काही पूजा वगैरे विधी मांडलेल्या होत्या। त्या कसल्या होत्या त्या आम्हाला कधीच काही कळलं नाही।
या कोण आता त्यांची परिस्थिती काय आहे, त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे त्यामधल्या? त्यांचं बॅकग्राऊंड मला काहीच माहिती नाही. जवळपास म्हणजे 3.5 वर्ष झाले मी FIR दाखल करून, पण तरी त्याचा पुढे म्हणजे तपास काहीच नाही आहे. त्यात महिला पोलीस कर्मचारी असल्याची एक माहिती समोर आली. हो, ती महिला पोलीस म्हणून मुंबईला कार्यरत होती, पण नंतर पुढे काय आहे ते मला काहीच काय माहिती मागणी नाही. आता आपली? मागणी म्हणजे हीच आहे की पोलिसांनी त्यात थोडं खोलवर तपास करून माझं जे आर्थिक नुकसान झालेलं आहे ते आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी मला मदत करायला हवी, एवढीच मला मागणी. तुम्हाला भीती पण दाखवण्यात आली की तुम्ही असं नाही केलं तर तुमच्या कुटुंबाचा अडचणीत येईल किंवा त्यांना संपवलं जाईल, असे काही होतं? हो, त्याने आम्हाला म्हणजे जेव्हा मी त्याला सांगितलं की नको, आम्हाला काही पूजाविधी करायची नाही आहे, आम्ही तुम्हाला जे पैसे दिलेले आहेत ते पैसे आम्हाला पुन्हा रिटर्न द्या, तेव्हा त्याने आम्हाला भीती म्हणजे ही दाखवली की मी अघोरी आहे आणि तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्यांचा नाश करून टाकेल आणि आधीही मी भरपूर लोकांना मारलेलं आहे, असं त्याने आम्हाला भीती घातली. पैसे आपण कशा स्वरूपात दिले? ऑनलाईन, कॅश? मी कॅश स्वरूपात जी दिलेली आहे ते मी यात नोंद केलेलीच नाही आहे सर. मी जी रोख स्वरूपात जी रक्कम दिलेली होती म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जे मी केलेले आहेत तेच मी यात नमूद केलेले आहेत, जवळपास 11 ते 12 लाखापर्यंत. किती दिवस ही आपली फसवणूक सुरू राहिली अशी? जवळजवळ 9 ते 10 महिने ही माझी फसवणूक सुरू होती. फक्त एकाच ठिकाणी पूजा झाली की भारतात आणखी कुठे कुठे नेण्यात आलं होतं? नाही, ह्या विविध ठिकाणी मी जे सांगितलं, गोगामेडी, राजस्थान, उज्जैन, नंतर ओंकारेश्वरलाही त्याने आम्हाला जवळजवळ 8 ते 10 दिवस तिथं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन हे केलं. हे सांगा.